अहिल्यानगरच्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आता सुरू आहे आणि शहरातल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळते। कोपरगाव, नेवासा, पाथर्डी आणि देवळाली प्रवरा इथं दुपारपर्यंत 18.5% इतकं मतदान झालेलं आहे। तर कोपरगाव मतदान केंद्राबाहेरून या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 4 पालिका निवडणुकींसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडते आहे। आपण आता आहोत कोपरगावमध्ये आणि कोपरगावमध्ये आपण दृश्य बघू शकतो। या ठिकाणी मतदान करण्यासाठी ज्या नागरिकांच्या ज्या आहेत त्या रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे। कोपरगाव, नेवासा, देवळाली प्रवरा आणि पाथर्डी या ठिकाणची मतदान प्रक्रिया पार पडते आहे आणि संपूर्ण निकाल जो आहे तो उद्या लागणार आहे। उद्या संपूर्ण निकाल जो आहे तो उद्या लागणार आहे आणि त्यानंतर नेमका नगराध्यक्ष कोण हे जाहीर होणार आहे। मात्र तत्पूर्वी आज मतदान प्रक्रिया होते आहे आणि पुरुष असतील किंवा महिला भगिनी असतील यांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचं बघायला मिळत आहे। कोपरगावमध्ये हे महायुतीतच तिन्ही पक्ष जे आहेत ते शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे आमने सामने आल्याचं बघायला मिळतं आणि त्या कुणाल जमदाडे, जी 24 तास, कोपरगाव, अहिल्यानगर।